नमस्कार मंडळी. बदामी सिरीजच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितल्या साऊथ बदामी फोर्ट मधील अद्भुत अशा केव्ह. आता आपण निघालो आहोत नॉर्थ बदामी फोर्ट कडे. चालुक्य राजवंशातील राजा पुलकेशीन पहिला याने 6व्या शतकात वातापी किंवा बदामी हे राजधानीचे शहर म्हणून वसवले आणि चालुक्य राजवंशाचे शक्ती केंद्र असलेल्या या बदामीमध्ये मजबूत तटबंदी असलेला प्रचंड आणि नैसर्गिकरित्या जोडलेल्या खडकांपासून बनलेला हा विस्तीर्ण असा डोंगरी किल्ला बांधला. हा फोर्ट पाहण्यासाठी नाममात्र तिकीट आणि भरपूर चालण्याची तयारी ठेवावी लागते. मजबूत आणि विस्तीर्ण अशा किल्ल्यावर जाण्यासाठी काही ठिकाणी पायऱ्या तर काही ठिकाणी पाऊल वाटा आहेत. टेहेळणी बुरुज, धान्याची कोठारे, प्राचीन शिवालये, पाण्याची असंख्य तळी ही इथली मुख्य आकर्षणे आहेत. या भागातील लालसर तपकिरी वाळूच्या खडकांमुळे वातापीचे नाव बदामी झाले असावे. मूळचे वातापी हे नाव अगस्त्य ऋषींनी नायनाट केलेल्या वातापी नावाच्या राक्षसावरून ठेवले होते. या भागातून फिरताना चालुक्य राजवंशाच्या गतवैभवाची कल्पना येते, ज्याचे आता काही अवशेषच राहिले आहेत. आता आपण येऊन पोहोचलो आहोत किल्ल्याच्या सर्वात वरच्या भागात, जिथे हे अप्पर शिवालय आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतींवरील वैष्णव कार्विंग वरून हे विष्णूचे मंदिर असावे असे म्हणतात. परंतु सध्या गर्भगृह रिकामे आहे. विष्णूचा नरसिंह अवतार, कृष्णाच्या असंख्य लीला आणि महाभारतातील कृष्णाचे अनेक प्रसंग मंदिराच्या बाहेरील भिंतींवर कोरलेले आहेत. आता आपण एका अतिशय अरुंद रस्त्याने किल्ल्याच्या टेहेळणी बुरुजांकडे निघालो आहोत. वरती पोहोचताच अतिशय सुंदर वॉच टॉवर्स नजरेस पडतात. येथून संपूर्ण बदामी शहर, अगस्त्य तलाव आणि आजूबाजूचे वाळूचे खडक याचे विहंगम दृश्य दिसते. एकाच वेळी अप्पर आणि लोअर शिवालय या भागातून बघता येते. परकीय आक्रमणांपासून बदामीला वाचवणाऱ्या तटबंदीचा महत्त्वाचा भाग असलेले हे बुरुज सूर्यास्ताच्या वेळी पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. परतीच्या मार्गावर आम्ही लोअर शिवालयाला भेट दिली. असे म्हणतात की हे शिवालय मूलतः वातापी गणपतीचे मंदिर असावे. संपूर्ण दख्खन परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी चालुक्यांनी बांधलेला हा भक्कम किल्ला आपल्याला आपल्या वैभवशाली इतिहासात घेऊन जातो.
या गतवैभवाच्या काही खुणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या म्युझियममध्ये जतन करून ठेवल्या आहेत. म्युझियममध्ये शूटिंगला बंदी असल्यामुळे काही मोजक्याच फोटोज आणि व्हिडिओजच्या माध्यमातून म्युझियमचे अंतरंग आपण बघणार आहोत. मंडळी, आता आपण निघालो आहोत इथल्या एका सुंदर मंदिराकडे. अनेक व्हिडिओजमध्ये, फोटोजमध्ये तुम्ही हे मंदिर नक्की पाहिलं असेल. हे आहे भूतनाथ मंदिर. अगस्त्य लेकला वळसा घालून पूर्वेकडे गेल्यास हे मंदिर दिसते. भूतनाथ टेम्पल हा अनेक छोट्या छोट्या मंदिरांचा समूह आहे. यातील 2 प्रमुख मंदिरे म्हणजे अगस्त्य लेकच्या नॉर्थ ईस्ट साईडला असलेले मल्लिकार्जुन टेम्पल आणि उत्तरेचे भूतनाथ टेम्पल. आत्ता आपण प्रवेश करतो आहोत मल्लिकार्जुन टेम्पलमध्ये. एका कथेनुसार भगवान शिवाने अंधकासूर नावाच्या राक्षसाचा इथे वध केला होता. तर दुसऱ्या एका मान्यतेनुसार हे मंदिर चालुक्य राजा विनयादित्याच्या पल्लवांवरील विजयाप्रित्यर्थ बांधले गेले होते. कथा कोणतीही असली तरी हे मंदिर म्हणजे चालुक्यकालीन आर्किटेक्चरचा उत्कृष्ट नमुना मानायला हवे. इथून थोड्याच अंतरावर भूतनाथ टेम्पलचा परिसर आहे. सातव्या शतकातील चालुक्यकालीन हे मंदिर अद्वितीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. द्राविडियन आणि नागरा शैलीतील सँडस्टोनचे बांधकाम असलेले हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. मूळ मंदिराच्या मागच्या बाजूला एका प्रचंड खडकावर काही कार्विंग्ज केलेली आढळतात.
यामध्ये प्रामुख्याने वराह अवतार, श्री गणेश, ब्रह्मा विष्णू महेश, श्री दुर्गा माता आणि नरसिंह अवतार सहज ओळखू येतात. बदामीचा संपूर्ण परिसर पाहताना महान चालुक्य राजवंशाच्या खुणा पदोपदी जाणवत राहतात. हे प्रचंड सँडस्टोन आज शतकानुशतके या भव्य साम्राज्याच्या खुणा अभिमानाने अंगावर मिरवत आहेत. जिथे कला, निसर्ग आणि उज्ज्वल परंपरांचा वारसा एकत्र येतो, त्या बदामीमधील हे अखेरचे साईटसीइंग करून आता आपण भेटूयात पुढच्या भागात. अहिहोले आणि पट्टडकल येथे चालुक्यांनी बांधलेली अतिभव्य दिव्य मंदिरे पाहण्यासाठी.